सर्वोच्च न्यायालयाचा धडाकेबाज निर्णय. आरक्षणाचे लाभार्थी खुल्या प्रवर्गास पात्र नाहीत. आर्थिक किंवा जातीय आरक्षण घेणारे खुल्या प्रवर्गात अपात्र. मराठ्यांना कुणबी व्हायचंय की नाही? सरकारनं आदेश काढून सुद्धा प्रतिसाद नाहीच. मराठे कुणबी प्रमाणपत्र घ्यायला येईनातच. पंतप्रधान नरेंद्र मोदींना ठाकरे कुंकू पाठवणार. भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यांच्या विरोधात ठाकरे गट झाला आक्रमक. भारताच्या पाकसोबत क्रिकेट खेळण्याचा ठाकरेंकडून तीव्र निषेध. नागरिक नसतानाही सोनिया गांधी मतदार कशा बनल्या? न्यायालयामध्ये सोनिया गांधींच्या मतदार बनण्यावर आक्षेप. तर सोनिया 1980 साली बनल्या मतदार, तर मतदार झाल्यानंतर 1993 मध्ये त्या बनल्या भारताच्या नागरिक. हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला आव्हान. हैदराबाद गॅझेटियर विरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल. मराठा कुणबी एक नाहीत. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. सरकारकडून न्यायालयाविरोधात प्रमाणपत्र वाटप. ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर, तर शिवसेनेचा दसरा मेळाव्यासाठी आझाद मैदानाची जागा निश्चित. सोलापुरात मुसळधार. गुडघाभर पाण्यामध्ये अडकले सोलापूरकर, तर सोलापुरात अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना. काँग्रेस नेते नाना पटोले यांना न्यायालयाचा दणका. पटोलेंची महिला IPS अधिकाऱ्याविरोधातली याचिका कोर्टानं फेटाळली. फोन टॅपिंग प्रकरणातले आरोप करत पटोलेंनी दाखल केली होती याचिका. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळलं भारतातलं दुसरं सगळ्यात मोठं फुलपाखरू. सह्याद्री बर्ड विंग म्हणजेच ट्रॉइडाइस मिनोस नावाच्या फुलपाखराचं शास्त्रीय नाव. हक्काचा निधी हा हवाच. ओबीसींची महायुतीकडे मागणी. शासन आदेशाचा दुरुपयोग नको. भुजबळांचं विधान. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सरसंघचालकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. मोदींकडून भागवतांच्या कार्याचं कौतुक. भागवतांनी कठीण प्रसंगामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नेतृत्व केलं कौतुक. हिरवे झेंडे फडकवणाऱ्यांना हिंदू राष्ट्रामध्ये राहण्याचा अधिकार नाही. पॅलेस्टाईन पाकिस्तान प्रेमींना हाकलून दिलं जाईल. नाव न घेता नितेश राणेंची ठाकरे गटांवर टीका. नेपाळमध्ये उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत जमावबंदी. नेपाळमधील परिस्थिती पूर्वपदावर होण्यास हळूहळू सुरुवात. पुण्यातला भिडे पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद. मेट्रोच्या पादचारी पुलाचं काम पुन्हा सुरू झालं, त्याच्यामुळे घेतला निर्णय. मध्य रेल्वेवर विना तिकीट प्रवाशांवर कारवाई. तब्बल 17 लाख प्रवाशांकडून 100 कोटींचा दंड वसूल. अंबाबाई मंदिरातील दानपेटीतील मोजणी सुरू. 1.5 महिन्यामध्ये दानपेटीमध्ये जमलं 1.5 कोटींच्या वरचं दान.